सकाळचे साधारणपणे 9 वाजले होते. राजारामच्या अंगात एकदम मळालेले आणि फाटलेले कपडे होते आणि तसेच कपडे घालून तो कशाचा तरी शोध घेत होता. अचानक त्याचा शोध संपला आणि तो शहरातील एका सर्वात मोठ्या बँकेच्या गेटजवळ येऊन उभा राहिला. त्याच्या हातामध्ये एक लिफाफा होता. तो लिफाफा घेऊन तो बँकेच्या सेक्युरिटीला म्हणाला, "मला आतमध्ये जाऊ द्या, माझं खूप महत्त्वाचं काम आहे." सेक्युरिटी त्याच्याकडे फक्त बघतच राहिला आणि त्याला बँकेच्या आतमध्ये प्रवेश दिला. बँकेच्या आत जाताच तिथे असलेले ग्राहक आणि कर्मचारी त्याच्याकडे विचित्र नजरेने पाहू लागतात. राजाराम हळूहळू काउंटरकडे जाऊ लागतात. त्या काउंटरजवळ ग्राहकांच्या मदतीसाठी सोनाली नावाची महिला बसलेली असते. राजाराम मोठ्या विनम्रतेने सोनालीला म्हणतात, "बेटा, माझ्या खात्यात काहीतरी अडचण आहे. ते व्यवस्थित चालत नाही. कृपया एकदा पाहून द्याल का?" असे म्हणून ते तो लिफाफा सोनालीकडे देतात. सोनाली मात्र त्यांचे कपडे पाहून त्यांना वेगळ्या नजरेने पाहते आणि थोड्या संशयाने म्हणते, "बाबा, तुम्ही चुकीच्या बँकेत तर आला नाहीत ना? मला नाही वाटत की तुमचं खातं आमच्या बँकेत असेल." राजाराम मोठ्या शांतपणे उत्तर देतात, "बेटा, एकदा तपासून तर पहा. कदाचित माझं खातं याच बँकेत असू शकतं." त्यावर सोनाली म्हणते, "बाबा, हे बघायला थोडा वेळ लागेल. तुम्हाला थोडा वेळ थांबावे लागेल." असं सांगून ती इतर ग्राहकांचे काम पाहू लागते. राजाराम शांतपणे बसून वाट पाहू लागतात. काही वेळानंतर ते पुन्हा नम्रतेने म्हणतात, "बेटा, तुझं काम खूप आहे. जर तुझ्याकडे वेळ असेल तर मॅनेजरला फोन करून त्यांना सांग, मला त्यांच्याशी थोडं बोलायचं आहे." सोनाली अनिश्चितने मॅनेजरचा नंबर फिरवते आणि फोनवर सांगते की सर, एक वृद्ध गृहस्थ तुम्हाला भेटण्याची इच्छा व्यक्त करत आहेत. तुम्ही सांगाल तर मी त्यांना तुमच्या केबिनमध्ये पाठवते. मॅनेजर आतूनच राजारामकडे पाहतो. त्यांचे साधे कपडे आणि सामान्य व्यक्तिमत्व पाहून तो सोनालीला विचारतो, "हे खरंच आपल्या बँकेचे ग्राहक आहेत का? की कोणीही चोर लफंगा तसाच आत शिरला आहे?" सोनाली म्हणते, "सर, मला माहीत नाही, पण हे तुम्हाला भेटण्याचा खूप आग्रह धरत आहेत." त्यावर मॅनेजर उत्तर देतो, "माझ्याकडे अशा लोकांसाठी वेळ नाही. त्यांना बसायला सांग. थोड्या वेळाने ते स्वतःच इथून निघून जातील." मॅनेजरचा आदेश मिळाला. सोनाली राजारामरावांना म्हणते की बाबा, तुम्ही तिकडे वेटिंग एरियामध्ये थोडा वेळ थांबा. मॅनेजर साहेब लवकरच मोकळे होतील कामातून. राजाराम शांतपणे चालत तिथल्या एका कोपऱ्यातील खुर्चीवर जाऊन बसतात. बँकेत उपस्थित असलेले इतर ग्राहक अजूनही त्यांच्याकडे विचित्र नजरेने पाहत असतात. या बँकेत सहसा श्रीमंत लोकांचेच खाते असते. त्यामुळे इतक्या साध्या वेशातील वृद्ध व्यक्तींचे खाते इथे असणे कोणालाही शक्य वाटत नव्हते. राजाराम सगळ्यांच्या चर्चेचे केंद्रबिंदू बनतात. काही लोक त्यांच्या वेशभूषेवरून वेगवेगळे तर्क लावत असतात. हे सर्व राजाराम यांच्या कानावरही पडत असते, पण ते शांत राहून आपल्या नंबरची वाट पाहत राहतात. राजाराम मनात विचार करतात की थोड्या वेळात मॅनेजर साहेब येतील आणि मी त्यांच्याशी स्वतःच बोलू शकेन. त्या बँकेत राहुल नावाचा एक कर्मचारी होता, जो फार मोठ्या पदावर नव्हता, पण बँकेत त्याची नोकरी कायमची होती. राहुल सध्या बाहेर गेला होता. जेव्हा तो परत बँकेत येतो तेव्हा त्याला वेटिंग एरियामध्ये बसलेले एक वृद्ध गृहस्थ दिसतात. सर्व लोक त्यांच्याकडे विचित्र नजरेने पाहत असतात आणि वेगवेगळ्या तऱ्हेच्या चर्चा करत असतात. कोणी त्यांना भिकारी म्हणत असतं, तर कोणी म्हणत असतो की अशा बँकेत यांचे खाते असणे शक्यच नाही. हे इकडे कसे आले? बँकेने अशा लोकांना आत का बसवलं आहे? अशा प्रकारच्या चर्चा सुरू होत्या. राहुलही हे सर्व ऐकतो आणि त्याला हे अत्यंत खटकते. त्याला त्या वृद्ध गृहस्थांची परिस्थिती पाहून वाईट वाटते. तो सरळ राजाराम यांच्याकडे जातो आणि आदराने विचारतो, "बाबा, तुम्ही इथे का आलात? तुमचं काय काम आहे?" राजाराम शांतपणे उत्तर देतात, "माझी काही महत्त्वाची कामे आहेत. मला मॅनेजर साहेबांना भेटायचं आहे." राहुल म्हणतो, "ठीक आहे बाबा, तुम्ही थोडा वेळ थांबा. मी लगेच मॅनेजरशी बोलून येतो." राहुल मॅनेजरच्या केबिनमध्ये जातो आणि त्यांना त्या वृद्ध व्यक्तीबद्दल सांगतो. पण मॅनेजर आधीच त्यांच्याबद्दल जाणून असतो आणि म्हणतो, "हो, मला माहिती आहे. मीच त्यांना तिथे बसायला सांगितलं आहे. थोडा वेळ बसले की स्वतःच तिथून निघून जातील." मॅनेजर राहुलला आणखी एका कामात गुंतवून ठेवतो आणि म्हणतो, "तुला या गोष्टीची काहीही घेणं देणं नाही. तू तुझे काम कर मुकाट्याने."
राहुल मग आपल्या कामात व्यस्त होतो. राजारामला तिथे बसून जवळजवळ 1 तास उलटतो. ते धीराने वाट पाहतात, पण त्यांना आता सहन होत नाही. ते उभे राहून थेट मॅनेजरच्या केबिनकडे जाऊ लागतात. मॅनेजर त्यांना स्वतःकडे येताना पाहतो आणि लगेच आपल्या केबिनच्या बाहेर येतो. तो त्यांच्यासमोर उभा राहून विचारतो, बाबा, काय काम आहे तुमचे? राजाराम मोठ्या शांततेने त्यांच्या हातातील लिफाफा पुढे करतात आणि म्हणतात की बेटा, हे बघ, यामध्ये माझ्या बँक खात्याची संपूर्ण माहिती आहे. माझ्या खात्यातील व्यवहार का थांबले आहे ते पाहून सांगशील का मला? मॅनेजर काही क्षण विचार करतो आणि मग उत्तर देतो, बाबा, ज्यांच्या खात्यात पैसे नसतात त्यांच्यासोबतच असं होतं. मला वाटतं की तुम्ही तुमच्या खात्यात बऱ्याच दिवसापासून पैसे जमा केलेले नाहीत, त्यामुळे व्यवहार थांबवण्यात आले असतील. त्यावर राजाराम मोठ्या शांतपणे उत्तर देतात, ठीक आहे, पण तू आधी नीट तपासून तर बघ. नुसतंच अंदाजाने सांगणे योग्य नाही. मॅनेजर त्यांच्या बोलण्यावर हसतो आणि म्हणतो की बाबा, मी अनेक वर्षे या क्षेत्रात काम करतोय. कोणत्या माणसाच्या चेहऱ्यावरून काय परिस्थिती असेल हे मी सहज ओळखू शकतो. मला खात्री आहे की तुमच्या खात्यात काहीच शिल्लक नसेल. तो पुढे म्हणतो, आता कृपया तुम्ही इथे थांबू नका. आमचे ग्राहक तुमच्याकडे बघत आहे. तुमच्यामुळे बँकेतील वातावरण विचित्र होत आहे, त्यामुळे कृपया बाहेर जा. हे ऐकून राजाराम शांतपणे लिफाफा त्याच्या टेबलावर ठेवतात आणि म्हणतात, ठीक आहे बेटा, मी निघतो, पण एक विनंती आहे. या लिफाफ्यातील माहिती एकदा नीट पाहून घे, मगच काही बोल. इतकं म्हणत ते निघून जातात. बँकेच्या दरवाजापर्यंत पोचताच ते थांबतात, वळून पाहतात आणि मोठ्या आवाजात म्हणतात, बेटा, तू जे करत आहेस त्याचे परिणाम तुला लवकरच दिसतील. याचा फार वाईट परिणाम होईल. इतकं बोलून राजाराम बँकेबाहेर निघून जातात. तेव्हा मॅनेजर राजारामच्या शेवटच्या शब्दांकडे लक्ष देतो की तुला याचा फार वाईट परिणाम भोगावा लागेल. तेव्हा त्याला क्षणभर थोडासा धक्का बसतो, पण तो मनातच विचार करतो, असे वृद्ध लोक वयामुळे काहीही बोलत असतात. याला फारसा गंभीरपणे घेण्याची गरज नाही. तो पुन्हा आपल्या रोजच्या कामकाजात व्यस्त होतो. दरम्यान राजाराम यांनी टेबलावर ठेवलेला लिफाफा तसाच पडलेला असतो, पण राहुल त्या लिफाफ्याकडे लक्ष देतो आणि तो उचलून त्यातील माहिती तपासण्याचा निर्णय घेतो. तो आपल्या संगणकावर लॉग इन करतो आणि त्या लिफाफ्यात दिलेल्या माहितीच्या आधारावर त्या वृद्ध व्यक्तीची खात्री करण्यासाठी बँकेचे जुने रेकॉर्ड तपासू लागतो. काही वेळ शोध घेतल्यानंतर त्याला एक धक्कादायक माहिती मिळते. राजाराम या बँकेचे सर्वात मोठे भागधारक आहेत आणि बँकेच्या तब्बल 80% शेअर्स त्यांच्या नावावर आहेत. राहुलला हे बघून आश्चर्याचा धक्का बसतो. तो आणखी बारकाईने त्या कागदपत्रांचा अभ्यास करतो आणि त्याला पूर्ण खात्री पटते की राजाराम खरंच या बँकेचे प्रमुख भागधारक आहेत, म्हणजेच एका अर्थाने बँकेचे मालकच. ही महत्त्वाची माहिती मॅनेजरपर्यंत पोहोचवणे आवश्यक आहे. हे लक्षात घेऊन राहुल त्या रिपोर्टची एक प्रत काढतो आणि थेट मॅनेजरच्या केबिनमध्ये निघतो. मॅनेजर त्यावेळी आपल्या केबिनमध्ये एका मोठ्या ग्राहकाशी बोलत असतो. तो त्या ग्राहकाला विविध योजनांबद्दल माहिती देत असतो आणि त्याला गुंतवणुकीचे पर्याय समजावून सांगत असतो. राहुल दरवाजा ठोठावतो. मॅनेजर त्याच्याकडे पाहून इशाऱ्याने विचारतो, कशासाठी आलायस? राहुलही इशाऱ्याने सांगतो की सर, हा अहवाल त्या वृद्ध व्यक्तीबाबत आहे, ज्याला तुम्ही काही न तपासता परत पाठवून दिलं होतं. तुम्ही एकदा हे वाचाल तर तुमच्यासाठी चांगलं होईल. राहुलने तो रिपोर्ट मॅनेजरच्या टेबलावर ठेवला. मॅनेजरने आपला मोठ्या ग्राहकाला थोडा वेळ थांबवलं आणि वैतागून राहुलकडे पाहत म्हणाला, बघ राहुल, आमच्याकडे कोणत्याही सामान्य लोकांसाठी वेळ नाही. मला त्यांची माहिती पाहिजे नाही आहे. राहुल मात्र आदराने सांगतो, सर, एकदा तरी पहा, हे तुमच्यासाठी योग्य राहील. मॅनेजर वैतागून त्या रिपोर्टकडे पाहतो आणि मग तो पुन्हा राहुलकडे ढकलवून देतो. म्हणतो, मला यामध्ये अजिबात रुची नाही. मला अशा लोकांविषयी काही जाणून घ्यायचं नाही. राहुलला हे ऐकून वाईट वाटतं. तो रिपोर्ट घेऊन निघतो आणि पुन्हा आपल्या कामात गुंततो. बँकेतलं वातावरण आता शांत झालेलं असतं. प्रत्येकजण आपल्या दैनंदिन कामात मग्न होतो, पण कुणालाही माहिती नव्हतं की काही वेळातच एक मोठं वादळ येणार आहे. हळूहळू संध्याकाळ होते आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा अगदी त्याच वेळी, ज्यावेळी राजाराम काल बँकेत आले होते, ते पुन्हा बँकेत प्रवेश करतात. पण यावेळी त्यांच्यासोबत एक व्यक्ती असते, जो एकदम व्यवस्थित सूट बूट परिधान केलेला असतो आणि ज्याच्या हातात एक सुटकेस असते.
त्याच्या उपस्थितीमुळे संपूर्ण बँकेतील लोकांचे लक्ष त्याच्याकडे वेधले जाते. तो व्यक्ती मॅनेजरला इशारा करून बोलावतो. मॅनेजरला कालच्या प्रसंगाची आठवण होते आणि तो थोडासा घाबरतो. तो त्वरित आपल्या केबिनमधून बाहेर येऊन राजाराम यांच्यासमोर उभा राहतो. तेव्हा राजाराम म्हणतात की मॅनेजर साहेब, मी कालच सांगितलं होतं ना की याचा परिणाम तुम्हाला भोगावा लागेल. जी काही वागणूक काल तुम्ही मला दिलीत ती पूर्णपणे अयोग्य होती आणि ती सहन करण्यासारखी नव्हती. त्यामुळे आता आपल्या शिक्षेसाठी तयार राहा. हे ऐकून मॅनेजर गडबडतो, पण मनात विचार करतो की हे वृद्ध मला काय शिक्षा देणार आहेत, माझं बँकेत काय वाकडं करू शकतात हे. मग राजाराम पुढे म्हणतात की तुला बँकेच्या मॅनेजरच्या पदावरून हटवण्याचा निर्णय घेतला आहे. तुझ्या जागी आता राहुल हा बँक मॅनेजर असेल आणि तुला आता फील्डवर काम करावं लागेल. हे ऐकून मॅनेजर अस्वस्थ होतो आणि आश्चर्यचकित होऊन म्हणतो की तुम्ही कोण मला हटवणारे आणि तुम्ही कुठल्या अधिकाराने हे करताय. यावर राजाराम शांतपणे उत्तर देतात, मला बँकेचा एक प्रकारे मालकच समज, कारण या बँकेच्या 60% शेअर्स माझ्या नावावर आहेत. त्यामुळे मला हवं तर मी तुला हटवू शकतो आणि दुसऱ्या जागी बसवूही शकतो. हे ऐकून बँकेतील सर्व कर्मचारी, ग्राहक जे काल बँकेत उपस्थित होते आणि जे आज देखील आहेत, सर्वजण आश्चर्यचकित होऊन राजाराम यांच्याकडे पाहू लागतात. त्या सूटबुटामधील व्यक्ती जो राजाराम यांच्यासोबत आला होता तो आपला सुटकेस उघडतो आणि त्यातून एक दस्तऐवज काढतो. तो दस्तऐवज म्हणजे राहुलच्या पदोन्नतीचे पत्र असते. आता राहुल बँकेचा नवा मॅनेजर बनला होता. यानंतर तोच व्यक्ती दुसरे एक पत्र काढतो आणि ते मॅनेजरला देतो. त्यामध्ये स्पष्ट लिहिलेलं असतं की तुला आता फील्ड ड्युटीवर जावं लागेल. जर तुला ते मान्य नसेल तर तुझ्यासाठी इथे कोणतीही जागा नाही. हे ऐकताच मॅनेजरच्या अंगातून घाम फुटू लागतो. तो घाबरून राजाराम यांच्याकडे पाहतो आणि आपली चूक कबूल करत माफी मागू लागतो. पण राजाराम त्याला थांबवतात आणि म्हणतात की तू माफी कशासाठी मागतो आहेस? मी तुला का माफ करावं? तू माझ्याशी जो व्यवहार केला तो बँकेच्या धोरणांच्या पूर्णपणे विरोधात होता. तू कधी बँकेच्या धोरणांचे नीट वाचन केले आहेस का? या बँकेत गरीब आणि श्रीमंत यांच्यात कोणताही भेदभाव होणार नाही हे मी आधी स्पष्ट केलं होतं. इथे प्रत्येक ग्राहकाला समान वागणूक दिली जाईल. कोणताही कर्मचारी हे नियम मोडल्यास त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल. त्यानंतर राजाराम गंभीर स्वरात पुढे म्हणतात, मी तुला अजून एक संधी देत आहे की तुला नोकरीवरून काढून न टाकता फक्त फील्ड ड्युटीवर पाठवत आहे. हे माझे दयाळूपणाचे उदाहरण आहे. कारण जर मी ठरवलं असतं तर तुला पूर्णपणे कामावरून हटवू शकत होतं. मग ते राहुलकडे वळतात आणि म्हणतात, राहुल, तुला पदोन्नती मिळाली आहे. कारण ज्यावेळी मी इथे असहाय्यतेने बसलो होतो तेव्हा फक्त तूच माझ्याजवळ आला होतास, माझी विचारपूस केली होतीस, तू माझ्याशी माणुसकीने वागला होतास आणि म्हणूनच बँकेच्या मॅनेजर पदासाठी तू खरा पात्र आहेस. राजाराम पुढे म्हणाले की कोणाच्याही कपड्यांवरून त्याचं मूल्यमापन करू नका. असं सांगून त्याने सोनालीला बोलावलं आणि तिच्या वर्तनाबद्दल तिला चांगलंच सुनावलं. ते म्हणाले, ही तुझी पहिली चूक समजून मी तुला माफ करतो, पण भविष्यात लक्षात ठेव, बँकेत कोणीही आला तरी त्याला फक्त त्यांच्या कपड्यांवरून जज करू नये. आधी नीट चौकशी करून पाहायला हवं. जर तुम्हाला व्यवस्थित हाताळलं असतं तर मला या मॅनेजरपर्यंत यावं लागलंच नसतं आणि मला इतक्या मोठ्या अपमानाला सामोरं जावं लागलं नसतं. हे ऐकून सोनाली घाबरून हात जोडते आणि विनवणी करू लागते, सर, मला माफ करा, माझ्याकडून फार मोठी चुकी झाली, पुढे अशी चूक होणार नाही. यानंतर राजाराम जी त्या सूटबुटातील व्यक्तीसोबत बँकेच्या बाहेर पडू लागतात. जाताना ते सर्व कर्मचाऱ्यांना उद्देशून म्हणतात, राहुलकडून तुम्हाला खूप काही शिकण्यासारखं आहे. त्याच्याकडून जितकं शिकता येईल तितकं शिका. ते तुमच्यासाठी चांगलंच ठरेल. यापुढे मी इथे वेळोवेळी काही लोक पाठवत राहील जे तुमच्या कामकाजाची माहिती मला देतील. त्यामुळे पुढच्या वेळी तुमचा नंबर लागू नये याची काळजी घ्या. इतकं बोलून राजाराम बँकेच्या बाहेर पडतात. त्यांच्या या कृतीमुळे संपूर्ण बँकेत एकच खळबळ माजते. प्रत्येक कर्मचारी आता मनापासून काम करण्याचा विचार करू लागतो, कारण कुणालाही पुढच्या वेळी संकटात सापडायचं नव्हतं. राजारामजींचं हे कृत्य संपूर्ण शहरात चर्चेचा विषय बनतं. लोक बँकेचं कौतुक करताना म्हणू लागतात की मालक असावा तर असा. बहुतेक मालक फक्त बँक स्थापन करून निघून जातात.
मग मॅनेजर आणि कर्मचारी कसेही वागले तरी त्यांना काहीच फरक पडत नाही. पण राजारामने आपण खरं कर्तव्यदक्ष मालक असल्याचं सिद्ध केलं आणि बँकेच्या कर्मचाऱ्यांना एक चांगलाच धडा शिकवला. संपूर्ण बँकेत एक वेगळाच सन्मान आणि आदरयुक्त वातावरण तयार होतं. प्रत्येकाला एक गोष्ट स्पष्ट होते, संपत्तीपेक्षा माणुसकी मोठी आहे. तर मित्र आणि मैत्रिणींनो, आपल्याला राजारामने घेतलेल्या निर्णयाविषयी काय वाटते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि आजची कथा आवडली असल्यास आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.